एखाद्या चातक पक्षाप्रमाणेनं सकाळ झाली की आम्ही वाचक पक्षीनं वाट पाहत राहतो त्या वर्तमानपत्राची. आता या ज्या एरझारा घालताना तुम्हाला दिसत आहे ना, या एरझारासुद्धा त्या वर्तमानपत्रासाठीच चालू आहे. आणि मग एकदा का ते वर्तमानपत्र हाती आलं, मग मात्र खूप हायसं वाटायला लागतं बाबा. तुमच्यासोबत पण होते का हो असं? होत असेल तर सांगा बरं. लाकूड तासण्याचे हत्यार, काय शब्द असेल बरं? लाकूड तासण्याचे हत्यार. बघूया उभं काय येते, आडवं काय येते. नमस्कार मंडळी, या शब्दकोडं सोडवायला मी सोडवत आहे शब्दकोडं. आणि तुम्हाला आजचा विषय तर कळलाच असेल की काय विषय आहे आणि काय विषयावर आज आपल्याला बोलायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय बरं आजचा. आपल्या दैनंदिन जीवनातला रोजचा खूपच गरजेचा विषय आहे आपल्या. एक दिवस जरी हा वर्तमानपत्र आला नाही ना, जीव कासावीस होतो आपला, बेचैन व्हायला लागतो आपण. का आला नाही हा पेपर अजून, का हा पेपरवाला आला नाही अजून. सतत ना एवढी काळजी आपल्याला या वर्तमानपत्राची किंवा आतुरता या वर्तमानपत्राची आपल्याला लागलेली असते. कारण माहिती आहे का, चहाचा घोट जात नाही हो आपल्याला या वर्तमानपत्राशिवाय. आणि कोणाकोणाला तर काय काय अडतं बाबा, कोणाकोणाचं वर्तमानपत्र आलं नाही तर हे ज्याचं त्याला चांगलंच माहीत आहे. आता मला काही इथे ते सांगण्याची गरज नाही आहे. कोणाकोणाचं काय अडतं हे ज्याचं त्याला माहिती आहे. तर असा हा वर्तमानपत्र, असा हा न्यूजपेपर आहे. आणि हा सकाळी सकाळी न्यूजपेपर घरी आला की घरच्या सदस्यांचं, घरच्या लोकांचं त्याच्यावरनं डायरेक्ट हल्ला बोल होतो. कोणाला कोणतं पान पाहिजे असते, कोणाला कोणतं पान वाचायचं असते. सगळ्यांना वर्तमानपत्र एकाच वेळी वाचायचं असते. सगळ्यांना एकाच वेळी जाणून घ्यायचं असते की काय आलेलं आहे आजच्या पेपरमध्ये. एवढा हा आवडीचा विषय आहे सगळ्यांचा. तर अशा या वर्तमानपत्रामध्ये जगभरातल्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, क्रीडा विश्व, मनोरंजन जगत अशा सगळ्यांची भेळ करून ना मस्तपैकी त्याला चटकदार तिखट मीठ लावून देऊन ना आपल्याला या वर्तमानपत्रामध्ये चाखायला दिलेली असते. आणि आपण ना खूप आवडीने त्या गोष्टी चाखत पण असतो याच्यामधल्या. असं हा वर्तमानपत्र आहे की नाही? बरोबर असते की नाही असं सगळं? एक दिवस कधी येऊ देऊ नका या पेपरला. कसं ना आपण बेचैन होऊन जातो. आता मध्यंतरीच ना 4-5 दिवस जरा वर्तमानपत्रांचा काय संपवता काय होता काही माहीत नाही, मला पण संपवता. तर लगेच बिलकुल त्या एजन्सीमध्ये फोन बिन करून का बरं वर्तमानपत्र येत नाही म्हणून आम्ही मोकळे. इतकी गरज आहे ही आपली. आणि ना असा हा पेपर, न्यूजपेपर किंवा हे वर्तमानपत्र ना कधी आपल्या जीवनातला, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातला ना आपला महत्त्वाचा घटक बनून जातो हे आपल्याला कळत पण नाही. अगदी नकळत सहज या गोष्टी होऊन जाते, इतकी आपल्याला ना याची सवय होऊन जाते. तर अशा या वर्तमानपत्रामध्ये ना कोणाला जाणून घ्यायचं असते की जगभरात काय घडामोडी चालू आहे. कोणाला सोयाबीनचे, तुरीचे भाव जाणून घ्यायचे असते, तर कोणाला सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असते. कोणाला हे पाहायचं असते की शेअर मार्केट आज चढलं की उतरलं, सेन्सेक्स जाणून घ्यायचा असतो. तर कोणाला कालच्या क्रिकेट मॅचमध्ये काय झालं, क्रीडा विश्वामध्ये काय चालू आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. तर कोणाला मनोरंजन विश्वात काय चालू आहे ना याबद्दलची उत्सुकता असते. तर कोणाला ना हे असं शब्दकोडं सोडवण्याची घाई असते, जशी मला असते. मला आवडते शब्दकोडे सोडवायला. आणि कोणाला आजच्या पेपरच्या पुरवणीमध्ये काय आलेलं आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. तर अशा सगळ्या आवडीपोटीनं आपण त्या न्यूजपेपरची वाट पाहत असतो. आणि या सगळ्यांची मस्त भेळ आपल्याला याच्यामध्ये करून दिलेली असते. तर असा हा सगळ्यांच्या आवडीचा न्यूजपेपर एक दिवस जरी आला नाही तर मग काही आपलं म्हणजे काही खरं नाही.
आणि त्या दिवशी ना काहीतरी राहिल्यासारखं चुकल्यासारखं वाटते आपल्याला, जर न्यूजपेपर वाचला नाही तर. पण माहिती आहे का, मला काय वाटते ना, हा जो न्यूजपेपर आहे किंवा हे वर्तमानपत्र आहे ना, हे आपण सकाळी सकाळी नाही वाचायला पाहिजे. तर मस्त शांत निवांत जेव्हा आपण आपल्या घरकामातून आपल्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी आपल्या, त्यातनं आपण जेव्हा मोकळं होतो ना, तेव्हा हा पेपर वाचायला पाहिजे. आता आपल्याला तेव्हा निवांत वेळ असते म्हणून तेव्हा वाचायला पाहिजे असं नाही म्हणायचं आहे मला. तर कितीही नाही म्हटलं ना तरी या वर्तमानपत्रामध्ये निगेटिव्ह गोष्टी या छापून आलेल्या असतात. कुठे काही झालेलं असते, कुठे ॲक्सिडेंट झालेला असतो, कुठे कोणाची मारधाड झालेली असते, असं काही ना काहीतरी या पेपरमध्ये असतं. आणि मग जेव्हा आपण ह्या गोष्टी वाचतो ना, सकाळी सकाळी वाचतो ना, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये फिट बसतात आणि आपण ना सतत दिवसभर त्या गोष्टीचा विचार करत राहतो. आणि कितीही नाही म्हटलं तरी एक नकारार्थी विचार, एक चर्चा आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असते. आपण दिवसभर मग आपण घराच्या बाहेर पडल्यावर पण म्हणतो, अरे आज पेपरमध्ये हे आलं होतं, आज मी पेपरमध्ये असं वाचलं. मग ती चर्चा सतत आपण करत राहतो आणि कुठेतरी एका अर्थाने ती निगेटिव्हिटी आपल्यामध्ये धारण झालेली असते. म्हणून मला काय वाटते की आपले थोडे कामं वगैरे होऊ द्यायचे सकाळचे, छानपैकी अर्धा बऱ्यापैकी दिवस जाऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग ह्या वर्तमानपत्राला हात लावायचा. म्हणजे तेवढा दिवस आपला जरा आरामात, जरा पॉझिटिव्ह वाईब्समध्ये जातो असं मला वाटते. हे माझं मत आहे. तुम्हाला जेव्हा कधी पेपर वाचायचा आहे तेव्हा तुम्ही वाचू शकता, काहीच बंधन नाही आहे. पण हे माझं मत आहे आणि हे मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे. तर पहा, तुम्हाला पटत असेल तर घ्या, नसेल पटत तर सोडून द्या. या मग शब्दकोडं राहिला आहे तेवढं सोडून घेऊ. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका. या मग उरलेलं शब्दकोडं सोडवते मी आता. बाय बाय.